होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेलं सुरुंग टाळण्यासाठी इराणनं नवीन नकाशा जारी केलाय। इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्पसनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांकरता एक नवीन नकाशा जारी केलाय। जहाजांना भूसुरुंगापासून वाचवणं हाच उद्देश आहे। होर्मुझमधील सुरुंग टाळण्याच्या दृष्टीनं हा नवा नकाशा जारी करण्यात येतोय। पुढची देखील युद्धासंदर्भातलीच महत्त्वाची अपडेट आहे। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी युद्धविरामानंतर पहिल्यांदाच रस्त्यावर ते उतरलेले आहेत आणि त्यांनी लोकांसोबत सेल्फी देखील काढल्याची बातमी समोर येते। पुढची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियान हे युद्धविरामानंतर पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लोकांसोबत सेल्फीही काढले। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची देखील चौकशी होणार आहे। समता पतसंस्थेच्या 100 बनावट खात्यांसंदर्भात चौकशी होईल। प्रतिभा चाकणकरांच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार आहेत। 2,40,00,000 संशयास्पद व्यवहार आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद सावंके यांच्याकडून। गोविंद, काय अपडेट? नक्कीच आपलं नेहमीप्रमाणे जर म्हटलं तर भोंदूबाबा अशोक खरात हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे वेगवेगळे कारनामे दिवसेंदिवस जे आहे ते बाहेर येताना पाहायला मिळत आहे। आता भोंदूबाबा अशोक खरातच्या समता पतसंस्थेच्या 100 बनावट खात्यात आता चाकणकरांची देखील चौकशी होणार आहे। हे देखील खात्रीलायक जे आहे ती माहिती समोर आली आहे। प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावे समता पतसंस्थेत असलेल्या संशयास्पद बँक खात्यातून तब्बल 2,40,00,000 व्यवहार जे आहे ते झालेले आहे। त्यामुळे प्रतिभा गणेश चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस दिली आहे। चाकणकर आणि त्यांच्या मुलाचे नावे समता पतसंस्थेत 4 खाती असून ही 4ही खात्यातून एकूण 2,40,00,000 व्यवहार जे आहे ते झाल्याचं समोर आलं आहे। समता पतसंस्थेतील बनावट खाते चौकशी दरम्यान शिर्डी पोलिसांकडून चाकणकर यांना चौकशी कामी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे। चाकणकर यांच्या पुण्यातील रहिवासी पत्त्यावर नोटीस पाठवल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। गोविंद, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।